माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या साबला नगरीमध्ये, याच नगरीचे मातृभूमीचे असलेले सुपुत्र माजी सैनिक कैलासवासी अश्रुबुवा काकडे यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, सर्व सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आल्यापासून पाहतो मी या काकडे परिवारावर प्रेम करणारे अनेक आजी माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही मनापासून दंडवत करतो. बाहेरची काही पाहुणे मंडळी आहेत, तात्यासाहेब बी आवर्जून आलेत, महाराज पण आहेत, काही राजकीय विविध क्षेत्रातले पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, महिला मंडळ आहे. पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे, तिथून 10 किलोमीटर. तुम्ही कधी पाहिलं असेल, नसेल पाहिलं, कधी आलं त्या बाजूला तर या वाळूज MIDCच्या जवळ बजाज कंपनीच्या बाजूला गाव आहे. त्या गावाने मला 5 वेळेस निवडून दिलं त्या ग्रामपंचायतमध्ये, सलग 25 वर्ष. म्हणून मला त्या गावात काय थोडंफार काम करता आलं. त्यावेळचं RR आबांनी एक अभियान काढलं होतं, संत गाडगेबाबा अभियान. त्या अभियानात आम्ही भाग घेतला. मग तालुक्यात आलो, जिल्ह्यात आलो, विभागात आलो, शेवटी राज्यात पहिला आलो. मग राज्यात आल्यामुळं लोकाला माहीत झालं, सरकारला माहीत झालं. मग लोकाला असं वाटलं की बा या माणसाला आपल्या गावात नेलं तर आपल्या गावात काही बदल होईल. म्हणून मला लोक बोलवायला लागले. इतकं बोलायला लागले का त्याचा काही अंदाज नाही. असं कधी मला वाटलं नव्हतं की मी एवढं जाईन आणि एवढं फिरेन. 15 लाख किलोमीटर झालं, 7,000 गावाच्या वर गावात गेलो मी. बरं, ग्रामपंचायतवाले बोलत होते तिथे लोक ठीक होतं. नंतर ते एवढं अवघड झालं. आता हे अशा कार्यक्रमाला एखाद्या काही वाटत नाही, 10व्याला पण बोलायला लागले लोक. काय बोला, पहिल्यानं 2 10वे मी सोडून दिले. नंतर एक जण आमच्या अंबड तालुक्यातलाच होतं, नाही ते तुम्ही आले तर मला काही करायचं नाही, तर मग नाही करायचं म्हणे. काय करा म्हणलं, गेलो मी ते 10व्याला गेलो. जाऊ द्या म्हणलं, 10वा असो का काय असो, आपल्याला आपला माल विकायचा काय. आत्ता मला दुपारी एक फोन आलता, 11 मार्चला माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणे, लग्नात या. मुद्दा तो नाही, मला हे सांगायचे की लोक का बोलवते की लोकाला काहीतरी आशा लागली, काहीतरी व्हायचे, काहीतरी बदल करायचे. पण तुम्हाला एक गोष्ट सत्य सांगतो, मी गेल्याने कोण्या गावचं चांगलं होईन किंवा बदल होईन हे शक्य नाही. आम्ही तुम्हाला सांगू शकतो, आम्ही तुम्हाला टीप देऊ शकतो, करणं तुम्हाला आहे. बरं, तुम्ही कोणाचंच ऐकत नाही, माझं ऐकता का काय. आता हे सगळं लोकांनी किती विचार भारी भारी मांडले, महाराजांनी मांडले, त्या पोरांनी मांडले, सगळ्यांनी. आणि खरंय त्यांनी सांगितलं तसे. एक शब्द लय होतो आमच्या तुकडोजी महाराजाचा, एक शब्द आहे, कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. संपलं. काय पाहिजे, कशाला पाहिजे. आमच्या वारकरी संप्रदायातला शब्द आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त. याचा अर्थ असा आहे, तुम्ही पिसळल्यासारखं करू नका. महा थोबड धड नाही, मी बोलतो असंच. तुम्ही जिथं आहे तिथंच नीट काम करा ना. काय तुम्ही जरा माझ्याकडे बघा, तुम्ही काय आहे माझं. एक ग्रामपंचायत सदस्य ही काय लय मोठी गोष्ट आहे की. पण ठाईच बैसोनी तिथंच केलं 25-30 वर्ष काम. पिसळल्याने नाही झालो, पंचायत समितीला नाही उभं राहिलो, जिल्हा परिषदला नाही, कोणा संघटनेचा सचिव नाही, अध्यक्ष नाही. हेच काम आहे बाबा.
आणि काहून म्हणजे कोणाला दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं मला, तिथंच इतकं काम आहे तर अजून किती का शिल्लक आहे, मग दुसरीकडे कशाला जायचं. माझा एक स्वभाव आहे, कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं, परफेक्ट करायचं आणि त्याचा तुकडा पाडायचा. माझ्या घरात कोणी राजकारणी नाही. मी 7 वर्षे बजाज कंपनीत एका कंत्राटदाराकडे कामाला होतो अगोदर. त्याच्यानंतर 7 वर्षे एका हॉटेलमध्ये कामाला होतो. कामाला होतो म्हणजे पोटासाठी. याच्यावरून तुम्ही बाकीचा अंदाज काढा. काहीच नाही. साध्या शेतकरी कुटुंबात वारकऱ्याच्या घरात जन्माला आलेलं पोरग, एक ग्रामपंचायत सदस्य, एवढं देशाने राज्याने डोक्यावर घेतलं, याच्यापेक्षा काय पाहिजे हो माणसाला. काय पाहिजे काय मला कळत. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, मागच्या महिन्यात पंतप्रधान 2 मिनिटं बोलले माझ्यावर. माझी काय ओळख आहे का, मी काय भाजपचा आहे. पण पंतप्रधानाला बोलावं लागलं, याचा अर्थ आपलं काम, आपली दिशा बरोबर. काही होऊ शकतं. म्हणून मी सांगितलं आम्ही टीप देऊ. एक शब्द त्या पोरांनी सांगितलं, एक शब्द एखाद्या माणसाला लागून गेला, लागून जाऊ शकतो. माझ्या गाडीवर लिहिलेलं होतं, रडायचं नाही लढायचं. काय वाक्य होतं लिहिलेलं, रडायचं नाही लढायचं. मी असं येत होतो तिकडून धुळ्याकून, माझ्या मागे गाडीत मला ओव्हरटेक केलं, तर त्या बाईनं ते वाचलं माझ्या गाडीवर, रडायचं नाही आता रडायचं नाही, आता लढायचं. म्हणजे माहिती घेतली कोण आहे काय. विचार केला एक दिवस ती मला भेटायला आली घरी. ही सत्य घटना आहे, मी ह्याच्यात सांगतो. ते म्हणे दादा तुमचं ते गाडीवर वाचलं म्हणे, मी आता रडायचं नाही लढायचं. तेव्हापासून ठरवलं म्हणे मला लढायचंच. म्हणलं बाई लढणं मी कोण म्हणा गेलं तुला, कोण काय ओळख. ती होती रावसाहेब दानवे साहेबाची पोरगी, केंद्रीय मंत्र्याची. तिच्या काही घरगुती वादामुळे ते घटस्फोट झालेला आहे. पण ती म्हणे लढायचं मला, पण तुम्ही एक दिवस या म्हणे, पहिल्या दिवशी फक्त. म्हणलं येईन काय त्याला, आम्ही कुठे जातो तिकडे येऊ. गेलो. तिने सगळे सरपंच गोळा केले, जेवण बिवण चांगला कार्यक्रम केला. रडायचं नाही लढायचं एक वाक्य वाचलं, ती पोरगी आमदार झाली. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. माणसाने ठरवलं ना, इच्छा पाहिजे. परमेश्वराने ह्या शरीरात एक अशी शक्ती दिलेली, ताकद, तुम्ही फक्त ठरवा. पण आम्ही ठरवतच नाही. ते काय खरं आहे, इथून तर आमची सुरुवात आहे. आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही समजत नाही, आम्ही काही करीत नाही. काही होऊ शकतं हो. ते बारामतीमध्ये काल मी पाहिलं, आता अशी कोबी येत होती ना, कोबी कशी येते अशी एवढी एक, मी झाडाला कोबी काल पाहिलं तिथं. काही होतं हो अशा कोब्याला झाडाला. मग तुम्ही हपकून का गेले. मला काय म्हणायचं, ठरवा, काहीतरी चांगलं ठरवा, आणि काही पण होऊ शकतं. हे जे म्हणते ना आमचा भाग दुष्काळी, आम्हाला पाणी नाही, 100% खोटं आहे साहेब. काही होऊ शकतं, काही पण. इथं पण 32 एकर जमीन आमची कोरडो होती, 32 एकर ऊस आहे. काही पाट नाही, फाट नाही, काही नाही, काही नाही, आमचंच होऊ शकतं. काहीच अडचण नाही त्याला. तुम्ही फक्त ठरवा की आम्हाला हे करायचंय. 100% होतं. तुम्ही एक कल्पना करा, जो कोण माणूस असेल तो ज्याने विमानाचा शोध लावला, एक अंदाज काढा तुम्ही साहेब. विमान आकाशात उडून दिल्लीला जिथं उतरायचं तिथंच उतरण, हे त्याच्या डोक्यात आलं. अहो साधी गोष्ट आहे की. आपण अजून बी गावाला जायचाच रस्ता चुकवतो आरामखोर. मला तर कमाल वाटते नव्हत्या माणसाचं, काय कल्पना आहे. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी विमान उडला असेल तो माणूस त्याच्यात असेल. होऊ शकत. मग का होत नाही आपलं, आपण नाव ठेवतो.
साहेबांनी सांगितलं एकाच तोंड इकडे एकाच तोंड इकडे. मला हे साहेबांनी पण आठवण करून दिली होती आल्यावर, आणि तुम्हाला सांगूनच टाकतो मी ते आता. याने आठवण केली होती आणि याने बी आठवण केली. ते एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे. तर काय झालं, 40 वर्षापूर्वी आमच्याकडे 15-20 एकर जमीन होती. 4-5 भाऊ आम्ही. आमच्याकडे 2 नौकर होते, कान्हो आणि फत्तू. दोन्ही ते भाऊ 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 बंजारा समाजाचे सक्के, सिंदोन बिंदोनचे आमच्या. त्यांना बुद्धी अजिबात नव्हती, डोकं आणि एवढं उचूच, ताकद खूप. पगार पैसे नव्हते त्यांना, फक्त भाकरी घालायच्या काम घ्यायचं. ते सांभाळायची जिम्मेदारी माझ्यावर होती. मग एकदा आम्हाला लाकडी नांगरासाठी ते लाकूड तोडलं, त्याला काय म्हणते बळीराम, आणि ते सुताराकडे न्यायचं. ती बाबूल तोडली अशा ठिकाणी का तिथं चौकडून पीक होतं, म्हणजे ती काढायला गाडी बैल जात नव्हती तिथं. मग त्या कान्होला आणि फत्तूला म्हणलो, हे लाकूड रस्त्यापर्यंत खांद्यावर घेता का? त्यांच्यात ताकद होती. ते म्हणे हा नेऊ. म्हणलं सुट्टी झाल्यावर नेऊ. मग म्हणे बरं. मी 4-4:30ला त्याच्याकडे गेलो. म्हणलं आता लाकूड घेऊन जाऊ. जिथं काम करत होते ते सापडायलाच मला कान्हून फत्तू. हा म्हणलं लाकडाच्या धाकानं पळून गेले कानू अरे म्हणलं लाकडापाशीच नाही जाऊन बसले. तिथे जाऊन पाहतो तात्या, सत्य घटना आहे, कशाची शपथ खाऊन सांगतो. कानून फत्तू खांद्यावर लाकूड घेऊन उभा. अरे देवा म्हणलं हे काय पाप झालं. म्हणलं कधी आले रे? लाईट टाइम झाला. म्हणे आम्ही आलो. तुम्ही म्हणले लाकूड न्यायचं. त्याच्या डोक्यात बसलं ना ते म्हणे आम्ही लाकूड उचललं, पण त्याला चालताच येत नव्हतं. खांद्यावर लाकूड घेतलं आणि उभा. कवापासून होते कवापासून नाही. त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? कानूनं तोंड केलं होतं इकडं. अरे देव. मग मी त्या दोघांचे तोंड एका दिशेला केले. लाकूड तडा लागले ना हसायला. ताकद कोणात होती? त्यांच्यात होती. पण चालता येत होतं का? असे दर गावात कानून फत्तोय. ताकद त्यांच्यात आहे, पण तोंड एका दिशेला नाही आहे. आम्ही फक्त तेवढं करू शकतो की दोघांचे तोंड एका दिशेला करा. बाबा हो तुमच्या पाय पडतो. काय लय अवघड नाही हो. आता इथं साबलामध्ये कानू कोण आहे? केस मध्ये कानू कोण? सध्या मला एकाच गोष्टीचं दुःख आहे, माणसाचं आयुष्य कमी झालं. 100 वर्षाचं आयुष्य सरासरी माणसाला आहे. जपान रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो. आपल्या कोणाला विचारा, जवान माणसाला, हे पोराला विचारा, आता फोटो काढतो जवान, काय वाटतं तुला किती दिवस तू जगन? असा अंदाज गप्पा आहे आपल्या चर्चा. 60-65 का वाटतं असं याला? 60-65 आपले प्रत्येकाचे आजोबा पंजोबा 100 वर्ष जगले. हा का 60 म्हणतो? माझं काही खूप काय मी पैलवान शरीर कमवलं असं नाही, पण सध्या 70 आहे. याला 60 का वाटतं? याची चूक नाही आहे, पण ही घटना वाईट आहे ना. आणि याला 60 वाटतं तर याच्या नाताला काय वाटन? खाली येणार ना. मग याचा विचार कोणीच करू नये का? याच्या मागचे कारण काय बाबा? माणूस लवकर का मरू राहिला? त्याला का वाटू राहिलं? 35-40 किलोची तलवार वजन 40 किलो, ती घोड्यावर घेऊन फिरायचं. असे आमचे बापदादे होते. आम्हाला असं का वाटू राहिलं का आम्ही 50त जाऊन 60त जाऊ? 100 किलोचं पोत सहज पाठीवर नेत होतो आम्ही. सहज मी नेलेलं आहे. आता 100 किलोचं पोता हा विषयच राहिला नाही.
मग कशानं झालं? आणि ठीक आहे, कोण दोषी आहे ते जाऊ द्या, पण याला दुरुस्त करायचं तर काय करावं लागेल? मग मला असं वाटतं एक 5-6 गोष्टी सांगतो, त्या करा. त्याच्यातल्या तुम्ही काही केल्या असल्या तर चांगलं आहे, नसल्या केल्या तर करा, आणि तुम्हाला काही सुचलं तर करा. हे राजकारण, पक्ष, विकास, माढ्या हे होत राहील, पण माणूसच नसला तर विकास करायचं काय आम्हाला? माणूस जगला पाहिजे, पहिले माणूस टिकला पाहिजे ना. 5-6 कामं सांगतो, खूप उशीर झाला आपल्याला, आणि बाकी पण मी शॉर्टकटमध्येच सांगणार आहे, तुम्ही समजून घ्या. 5-6 कामं असे: पाणी चांगलं प्या, स्वच्छ. 20 रुपयाची एक बाटली का आणली? गावात पाणी नाही का? मग ही पाणी कशाला आणलं? हे पाणी सांगत गावातलं चांगलं नाही. नाही तर कोण 20 रुपयाची 1 लिटर आणायला तयार आहे? आणि एका माणसाला 5 लिटर लागत. मग 200 रुपये रोजानं जाणारी बाई 100 रुपयाचं पाणी कसं पिईन? काय पिणार ना? पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. फळाचे शब्द हा तुम्ही सोडूच नका, ते फळाचेच झाडं लावा. वड, लिंब, पिंपळ हे आपलं दैवत आहे, हे तर लावाच, पण फळाचे झाडं लावा. गावात साफसफाई ठेवा, स्वच्छता. मुलांना शिक्षण द्या, संस्कार द्या. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. म्हाताऱ्याला जीवच लाईत नाही कोणीच, पण तुम्हाला बी म्हातारं व्हायचंय नाही एक दिवस, हे बी ध्यानात राहत नाही. ते म्हाताऱ्याचे काय मागं लागते कारण सगळे त्याला खाऊ का ठोकूच करू राहिले. काय खाऊ माग, त्याने काय गुन्हा केला मला काही कळतच नाही. काय बरं, कोणाच्या म्हातारा असू गावातलं, तुम्ही त्याला सांभाळा, जीव लावा ना. त्याचं राहिलं काय? त्याला लागत काय आता? एक भाकर, एक चप्पल, एक ड्रेस, काहीच लागत नाही. काय अपेक्षा आहे म्हातार? अजून एक महिला मंडळाला विनंती आहे, बाहेरचं खाऊ नका. गावातलं खा, घरातलं खा, ओळखीचं खा, माहितीतलं खा. नसलं घरी तर बाहेरून आणा. बाहेरचं फार वाईट आहे. आता तुम्ही काही बी खाल्लं बाहेरचं तर ते जहरच आहे असं समजा. म्हणून बाहेरचं खायचं नाही. आता मिरची घ्या ना, मिरची पावडर कशाला घेता मला कळत नाही. धने पावडर, काय जे आयते पावडर, मसाले कशाला? काळा मसाला, खडा मसाला कशाला? तुम्हाला काय येत नाही? आयत्या मसाल्यामध्ये गाढवाची लीत काढून येते. खायचे तर खा. हा माही शपथ, खोटं नाही बोलत मी. म्हणून ते हाटलीत चवदार लागत. साहेब तुम्ही सांगा, खरं अंतकरणापासून, जी टेस्ट हॉटेलमध्ये आपण सगळ्यांना पाहिले, ती घरी कधी आली का? मग असा कोणता मसाला आहे की तुमच्या बायकोला माहित नाही? फक्त गोड्याची लीद तिला माहित नाही. मी 7 वर्ष हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, आणि पहिल्यानं आता हॉटेलचा लयच फरक आहे. 2-2, 3-3, 4-4 दिवसाचा माल खपायला जातो. काय बी टाकते हो, काय बी टाकते त्याच्यात. मसाल्यात पण काय, गोड तेल वाईट, दूध वाईट. बाहेरचं मला सांगा, दूध ह्या गावात पिकत का बीडला? आणि घेतो कुठलं? बीडचं. लय जेड पण झालं ना. अरे इथून काढलं, तिथं नेलं, तिथं मलाई काढून घेतली हरामखोरांना, मग आणून आम्हाला इकलं. असे 5-6 काम आहे. अजून एक काम आहे, तुम्ही आम्ही मराठवाड्यातलेच काय, लांबचे नाही, शेजारचे, पण मी सांगून सांगून थकलो आता. ते काम ते कोणत्याच गावचे लोक ऐकत नाही. मग काय तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. एखाद्या गावानं ऐको, एखाद्या माणसानं ऐको. बरं 100 वर्ष जगायला ते औषध कामच आहे, पैसे लागत नाही, तरी ऐकत नाही. मग काय करावं? काय ऐकत नसतील लोक?
इतकं सोपं काम आहे, पैसे लागत नाही, काय नाही काय नाही, कोणीच ऐकत नाही, मी बी सांगत नाही. हां, माई शपथ कोणी ऐकत नाही हो. काय मला माईच इज्जत जाते ना, सांगितलं ना असं आहे ते. कोणाचं ऐकायला पाहिजे की नाही. तुम्ही म्हणतात महिला मंडळ सांगू, 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. अर्धे लोक दुसऱ्यावर जळाला लवकर मोर राहिले. काहून जळायचं दुसऱ्यावर? आता तुम्ही हाव म्हणले पाहू. आपला एक गुणधर्म आहे दुसऱ्यावर जळायचं, चुकीचं आहे. आणि माझ खरं आहे, मलाच अक्कल आहे, मीच करू शकतो, ही भावना चुकीची आहे. असे लोक जन्माला आले आपल्या देशात. कौरव पांडवाची वाटणी करायची, भाववाटणी. ते दुर्योधन आरामखोर का म्हणलं माहिती आहे? सुईच्या टोकावर माईने उडी माती द्यायची. हे काय भाषा आहे? भावाचं वाटा आहे, कमी जादा ठीक आहे. तू म्हणतो काय, सुईच्या टोकावर माईने उडी द्यायचं नाही. 100चे 100 मेले हरामखोर. पण त्यांना वाटणी केली, आणि ते त्याच्या अवलदी अजून बी आहे ना. हे मरतेन पण नीट राहायचे नाही गावात. वाट करून द्यायचे नाही, रोड करून द्यायचे नाही, नाही का? हे त्याचेच अवलदी आहे. हे जो मला एक कळत नाही, तुम्हाला माहित आहे तुमचं वावर किती आहे, रोड होऊन द्या ना. पण रोड झाल्यावर तुमचा फायदा आहे की नाही? आम्हाला रुंदीकरण करून देत नाही नाल्याचं, फायदा कोणाचा आहे? इथं केलं म्हणे कोण्या कंपनीनं CSR मधून काहीतरी, SR, हा चांगला केला. अहो या गोष्टीची गरज आहे ना. सगळ्या शेताला रस्ते व्हायलाच पाहिजे, आणि सोडा, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने फळझाडं लावायला पाहिजे. तुम्हीच खा बाबा हो. रोजगार आम्ही सगळा खर्च. ते अमरावतीला एक माजी सैनिक आहे मानकर म्हणून, तो माझ्या गावाला आला 7-8 वर्षापूर्वी. लय खुश झाला. तुम्हाला पाहिजे नंबर देईन मी त्याचा. दादा मला काहीतरी करावं वाटतं म्हणे गावासाठी. मी म्हणलं भाऊ असं लांबून काही करता येत नाही, सरपंच होय. आत्ता म्हणे मी एवढे दिवस बाहेर होतो देश सेवेत, मला गावातले लोक कसं काय सरपंच करते? म्हणलं करते होय तू, सरपंच झाल्यावरच काय करता येतं म्हणलं. मग एक दिवस मला ते तिकडे घेऊन गेलं त्याच्या गावाला, आणि योगायोगाने लोकांना मी ऐकलं आणि ते सरपंच झाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी कशाची शपथ खाऊन सांगतो, माझ्या मुलीची मी डोळ्याने पाहिलं. 70,000 झाडं लावले त्या माणसानं, 70,000. ते मिलिटरीतलं ते काठीच घेऊन फिरायचं, एक मध्ये येऊन देत नव्हतं कोणाला. 70,000 फळाचे झाड आहे, आणि त्याला फळं लागू राहिले आता. त्याने कोणाच्या जागेवर नाही लावले, सरकारी जागेवर सरकारच्या खर्चाने झाडे लावले. आणि 70,000 झाडे लावायला 70 बायाला काम आहे. पहिले तरी उशिरा होता, आता त्याच 15 पगार द्यावा लागतो रोजगार हमीत. माझ्या इथे 1.5-2 लाख नारळ निघते आता सध्या दरवर्षी. नारळ रस्त्याला लावेल झाडाला 1.5-2 लाख नारळ निघते. आणि आजच्या 5 वर्षाला 2030ला माझे नारळ निघतील 5 लाख. आणि विकत नाही आम्ही, गाव खातंय. खाऊन ना ना असे नारळ आहे. तुम्ही पागल, कोणाच्या दारी गमेल्यात असे नारळ पडेल, कोणाच्या जागेवर नाही, सरकारी जागेवर सरकारच्या खर्चाने लावलेले झाड. आपला प्रॉब्लेम काय आहे, मला सगळ्या गावचे लोक काय सांगते, आता इथे सीताफळ लावलं, पेरू लावलं ह्या भीतीच्या कडीला, इथे इथे. तुम्ही विचार करा ना, काय
लोक मला काय सांगते, साहेब पोरं ठेवायचीच नाही. अरे पोरासाठीच लाव काय हलकट झाले म्हणे पोरं ठेवायचे नाही. मी एका गावात राग बोललो होतो, म्हणलं इतका जर तुम्हाला लेकरांचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले, काय गरज पडली त्याच्या. शिक्षणाशिवाय खरं नाही. हरिपाठात सांगितलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका कैसे राज्य सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल तर बुद्धी. बुद्धी काय नाही ती शिक्षणाला. शिका, शिकून मोठं. आमचे गाडगे बाबा सांगायचे, भांडे विका पुस्तकं घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज हे लोक होते म्हणून आपण कपडे घालतो, नाही ते कपडे बी घातले नसते. लयच पागल होतो आपण, हा ना. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिका. माझं एक तुम्हाला एक विनंती, अजून एक, काय आपल्या दरी निर्माण झाली. जुना जे शास्त्र आहे, परमार्थ आपलं ऋषी मुनींना सांगितलेले, संतांनी दिलेले विचार, काही लोक त्याला येड्यात काढते, नवीन पिढी म्हणा किंवा काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करते, आणि जे जुने त्याच्यातले ते नवीन पिढीला येड्यात काढते. मग ती दोघांचे तोंड दोन दिशेला झाले. तुम्ही आताचे सप्ते पहा, गावगावचे पोरं आहे का म्हातारे, ज्याला ऐकू येत नाही, नाही ते शाळातले पोरं धरून आणेल पारणाला ज्ञानेश्वरी वाचायला, ज्याला काही समजत नाही. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, मला तर लय ज्ञान नाही, लय अभ्यास नाही त्याच्यातला, लय कळत नाही, पण मला नाही वाटत अजून जगात कोणी माणूस निर्माण झाला असेल एवढं ज्ञान ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त कुठं असेल असं मला वाटत नाही. फक्त ज्ञानेश्वरी. अहो त्यावेळेस महाराजांनी सांगितलं वीज कशी तयार होती. वीज उदकाची न हवेशी. आणि त्याचा शोध लागला 250 वर्षापूर्वी, त्या माणसाचं नाव लागलं. हो, सांगितलं कोणी, आम्हाला कळलं नाही. 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इथलं पोरग काय हे हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी हे काय मोगम टोगम काही वाचायला, काही सांगायला, काही करायला नाही. ते ज्ञान आहे. ज्ञान आणि विज्ञान. विज्ञानाच्या बापाचं नावच ज्ञान आहे. आधी ज्ञान मग विज्ञान. मग या दोघांना भांडू नये असं मला वाटतं. हातात हात घालून चाला, देशाचा विकास होईल. तुम्हाला ग्रंथ काही बी, तुम्हाला आजार पहा, दुखणे पहा, काही तंत्र, तुम्हाला काही सापडायचं तर तुम्हाला जुन्याचा शोध घ्यावा लागेल. तुम्ही कोणत्याही डॉक्टरच्या दवाखान्यात जा, मूर्ती कायची आहे, काऊन, का बरं. आम्हाला भांडत बसून इथून पुढे परवडणार नाही भांडणं. हातात हात घालून चाला, गोडीने चाला, प्रेमानं चाला, समजून घ्या. वाकडे रस्ते मोडा. आपल्या देशात 1,00,000 किलोमीटर वळणं आहे. हे रस्त्याची वळणं कशाला पाहिजे ते. म्हणजे रोज 1,00,000 किलोमीटर पेट्रोल व्हायला चाललं ना, ऍक्सिडेंट बी होते. काही गरज नाही त्या वळणाची. उगच गेले ते, नीट होत नाही की सरळ. 10 तास लागत होते माझ्या गावात नागपूरला जायला, मला 4 तासात जातो मी आता. ते रोड ना, हा काहीच नाही ना. 10 तास कुठं, 4 तास कुठं, किती फरक आहे पहा तुम्ही. मग हे सगळ्या ठिकाणी आम्ही करू शकतो ना, सगळ्या गोष्टीत आम्ही ह्या गोष्टी विचार करू शकतो ना. आम्हाला कोणा समजून सांगितलं नाही. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कोणतं झाड आवडतं, बेलाचं. हे कोणातरी तुम्हाला सांगितलं. मग मला सांगा, महादेवाला बेल आवडतो तर लावाव का वरबडून आणावं. फाल्ट कुठं झाला.
म्हणून जे समजून सांगणारे लोक आहे का यांच्यावर जिम्मेदारी आहे. काय सांगायला पाहिजे काय नाही सांगायला पाहिजे. ते सत्यवान होतं, सत्यवान सावित्री, त्या सत्यवानला कोरोना झाला होता साहेब. तुम्हाला गंमत वाटेना, कोरोना सत्यवानला. बाई हुशार होती, तिला कळलं याला काय झालं, तिनं ओढीत ओढीत वड्याखाली आणला. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो, त्याला ऑक्सिजन मिळालं ते जगलं ना. तिनं वडाखाली काऊन आणलं, बाबळी खाली काऊन नेलं काय. आमच्या पागाला आहे ना, जज वडाला दोरे बांध दोरे बांध दोरे बांध. कधी वड लावला घ्या खाल्ला का आणला तिनं वडाखाली, याचा विचार व्हायला पाहिजे ना. आणि तो माणूस जगला ना. म्हणून माझ्या एक नाही अनेक लोकाला तुम्ही सांगता, इथं थुकू नका, इथं कचरा टाकू नका, इथं लघवी करू नका, इथं गाडी उभा करू नका. कुठं करा करा कुठं. तुम्ही शहाणे, तुम्ही झाले हुशार का इथं लघवी करू नको. अबे मग इथं नाही करीत बाबा, मग करू कुठं सांग. त्याचं काही सांगता का नाही त्याला. तुम्ही एवढंच सांगा की इथं करू नका. ते इकडे इकडे पाहतं, कोणी आहे का तिथेच करतं. ही त्याची चूक नाही, त्याला सांगा ना कुठं करायचे. हाच विचार करून आम्ही आमच्या इथे 27 ठिकाणी गल्ली गल्लीत बेसिन गुळणा करायला बेसिन लावले, हात धुवायला. 24 घंटे पाणी आहे त्याला. आमच्या इथे इथं थुकू नका असं नाही लिहिलं आम्ही, त्या बेसिन दर बेसिनवर लिहिलं इथं थुका, इथं थुकू नका. मग पुढं काय करा, इथं गाडी उभा करू नका, मग कुठं करा. ह्या लोकांकडून आम्ही अशा पद्धतीने करून घेतो. कचरा प्लास्टिक वेगळं वेगळं द्या, लोकाला इतकं सांगितलं ऐकत नाही. आमचं ट्रॅक्टर जातं घरी, आमची इथे कचरा कुंडी नाही आहे, दर घरी कुंडी आहे, 2 बकेट दिलेल्या आहे. आम्ही जातो कचरा घेऊन येतो. तिला फक्त वेगळं वेगळं द्यायचं सांगितलं तरी ऐकत नाही बाई. मग एक पिशी दिली पंचायतच्या नावाची, म्हणलं हिच्यात प्लास्टिक ठोजा आहे, आम्ही घेऊन जाऊ, तरी ऐकत नाही. मग आता 3 वर्षांनी आम्ही तिनं जमा केलेलं प्लास्टिक 15 रुपयांनी विकत घेतो. कशा दात काढून राहिले आता. एक तुकडा फेकीत नाही बाय आता. बाय एवढा हुशार झाला, तिचं तर ठेवतीच, दुसरीचं पण उचलून ठेवते प्लास्टिक. हा दोष यांचा नाही समाजाचा, कारण ही अक्कल आम्हाला उशीर आली. आम्ही काय म्हणतो लोक मूर्ख आहे, कुठं कचरा फेकी दे, ते मूर्ख नाही, ते करते काय त्याच. आता समाज मूर्ख आहे हे म्हणू नका, पर्याय काढा, पर्याय. आणि पर्याय काढल्याने ते तशीच आहे. लय आणखीन पोटातलं सांगू का, हे मूर्ख आहे म्हणून आम्ही सरपंच आहे. नाही तर आमची कुठे लायकी आहे. गरज आहे, आता देशाला गरज आहे त्या गोष्टीची. नाही तर कधी कोरोना येईल. एका दिवसात इतके लोक मरते, मौत करायला कोणी राहायचं नाही. हो काळजी घ्या. स्वच्छता आम्हाला कळली नाही. गटार बंदिस्त पाहिजे, शौच खड्डे पाहिजे, नख काढायचं सांगा लागत आम्हाला. गावातला एकही माणूस बाहेर संडासला नाही गेला पाहिजे, एक बी नाही. त्या माशीच्या पायाला 6 पाय राहते महाराज, किती, आणि 36,000 जंतू चिटकते हो जर ती कोणाच्या संडासवर बसली तर. किती, 36,000. पोरी हो तुम्ही शाळेतल्या कॉलेज बिलेजच्या 9वी 10वीच्या, ती माशी जर उठून आली आणि आपल्या भाकरीवर बसली, जंतू किती आणले. खरं सांगा, आपण ती भाकर खातो का फेकून देतो. खातो ना. बरं समजा मी लय जणांना सांगितलं, स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा, टाचणीचं
टोक फक्त आपल्या आपल्या संडासमध्ये, ते भाकरी लावा, खा. खाईन कोणी? नाही खाणार. जास्त कशाला लागलं असेल? मग जास्त खायचं. लय जेडपण आहे ना, कमी नाही खायचं. इथे एक घोटाळा झाला साहेब. सुईच्या टोकानं लावलं ते आपलं होतं, ते खात नाही आपण. आता मासेनं आणलं ते उद्धव साहेबाच्या गटाचं आहे का एकनाथ साहेबाच्या गटाचं? कोणी कोणाचं खाताला? तिला काही झेंडा आहे का, काही निशाणी आहे का, काय नाही. तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही, पण याच्यावर बी एक कळत झाला आणखीन. ती माशी जर भाजीत पडली, दुधात पडली, चहात पडली, मेली, शुद्ध करायला काय सांगितलं? अरे काय येडेपण आहे. कसं काय? हा समाजाचा दोष नाही. मला काय तुम्हाला जाणीव करून द्यायची, सांगणाराची जिम्मेदारी. या समाजाला नीट शिका, समाज ऐकन, चांगलं होईल. अरे काही बी ऐकते. हे एवढ्या जणी लग्नाची दिवशी तांब्या ठोकरून आल्या, यायला विचारा तुम्ही काऊन ठोकरला? एकीला माहित नाही काऊन ठोकरला. मागच्याने ठोकरला, पुढच्याने ठोकरला. मला काय म्हणायचे, काही बी ऐकते. मन मम म्हणलं मम, लाव डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला काय मम. कशाचं ममन, कशाचं ते. मग याला काही चांगलं सांगा, हे ऐकते ना. दोष यांचा नाहीच आहे. म्हणून सरपंच, कीर्तनकार, पत्रकार, आमदार, खासदार, पक्षाध्यक्ष जे करते लोक आहे, यांची जिम्मेदारी, यांनी याला शिकायचं. पण हे स्वार्थासाठी आंधळे झाले. याने उलट सांगायला लागले, मग हे तर लगेच भबकले. पहिलं ना खुशी खुशीत प्रेमानं आनंदाचे दिवस म्हणून खाऊ पिऊ घालायचे, एक क्वार्टर पाजायचे निवडणुकीत. आता काय झालं? ते हक्काचं झालं. ते 5,000, 2,000, 10,000 मागू राहिले. ही यांनी सुरुवात नाही केली मागायची. आम्ही त्याला तेव्हा लालूच म्हणून त्याला कळतं ते काहीतरी करायला गेलो. आता ते भूतभोकंडी बसले ना, ते उतरत नाही. आता 1,500 द्यायला याला गोड वाटले, काढून दाखवा. शक्यच नाही. आता तुम्ही कुठून तिकडून अमेरिकन कर्ज आणा, पण यायला 1,500 द्याच. आता पर्याय नाही. माग फिरणे नाही. 2,100 करावं लागेल, 2,000 करा, 3,000 करावं लागेल, पण काढणं सोपं. काढले का मेले. मग हे कोणा केलं? यायला मागितले होते का? नाही. हा एकाचा विषय नाही, सगळ्याचा आहे. आम्ही काहीतरी चुकीचं करायला गेलो आमच्या स्वार्थासाठी, पुढे ते बिघडत गेले ना. काही लोकांनी सांगितलं देवाला पाणी घातलं आणि पाऊस पडतो. आता मला सांगा, आम्ही उपजत वारकरी, देवाला मूर्तीला पाणी घातलं आणि पाऊस कसं पडेल? काय संबंध त्याचा आणि त्याचा? पाऊस कशानं पडतो? जिथे झाड आहे तिथे पाऊस पडतो. म्हणून महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडाला सोयरे. ते येडे होते का महाराज लोक आमचे संत सांगायला? हे काही मध्ये देते घालून, देव पाण्यात घाला, देवाला पाणी घाला, कावड घेऊन जा. देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता पुराव, तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथे देवाला पाणी घालते का पाकिस्तानला? काय तिथे काय देव? म्हणून अशा गोष्टी करू नये. मग हे सगळ्या कामं सरपंचाने केले पाहिजे. एक माणूस कसं करीन? साफसफाई, स्वच्छता, चांगलं पाणी. म्हणून पंचायत न करा,
पंचायतकडे पैसा पाहिजे, मग लोकांना पंचायतला पैसे द्या दरवर्षी आणि पंचायतनं लेकरासारखं गावाला सांभाळा, झालं. एवढं सोपं आहे. तेच केलं आम्ही. काहीच नाही केलं. आणि दुसरं काय केलं आम्ही? माझ्या इथे एका घराकडून 5,000 रुपये टॅक्स घेतो आम्ही. एका घराकडून 5,000 दरवर्षी. तुमच्या गावात 1,000, एका घराकडून 1,000 रुपये बी पंचायतला जात नाही. आमच्या इथे गरीब दुबळ्या बाई, विधवा बाई, एकटी घरकुलात राहणारी बाई बी 5,000 भरती. 5,000 आम्ही घेतो. पण सुविधा काय देतो? इथे 4 नळातून पाणी येतं एका घराला. तुमच्या गावच्या महिला आल्या का कधी? एकदा पाठवा यांना. 4 नळातून पाणी येतं. धुण्या भांड्याचं पाणी वेगळं, जायकवाडी धरणावर नेलेलं पाणी वेगळं. ते 3ऱ्या मजल्यावर जातं वर बगर मोटरचं. 20 वर्ष झाले दोन्ही नळ 1 मिनिट बंद नाही. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला एक रोज. 20 लिटरचा. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? 10-15 रुपये, 20 रुपये. महिन्याचे 600, सालाचे 7,200. आम्ही घेतले किती? 5,000. आणि 4थं पाणी आहे इथं मावल्या हो. नीट कान उघडे ठेवून ऐका. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. चुलीवर तापायचं नाही. लाकडं आणायचे नाही. वीज चोरायची नाही. डोळे खराब करून घ्यायचे नाही. आणि त्या हरामखोराची बादली नेऊन बी द्यायची नाही. हा ना. ते न्यायला काऊन लावतो कोण बादली मला कळत नाही. आंघोळीला याला जायचं राहतं, मग हातात कोणा न्या बादली? त्याला न्यावं ना. नाही तू घेऊन चाल. चार नळातून पाणी येतं. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. वर्षभर दळण फुकट. 5,000 भरल्यावर काहीच लागत नाही. आत्ता तुमच्या कोलेवाडीला टाकली. आज सकाळी मी गेलो होतो तिथे पण केलं सरपंच. लहान गाव आहे पण केला प्रयत्न. चांगला आहे. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे त्या गावात तर गिरणीच नव्हती. म्हणजे ते ठीक आहे पैशाचं जाऊन दे कमी जादा काय, पण त्या लोकांना दुसरीकडे तेवढ्यासाठी जावं लागत होतं ना. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले? महिलाची व्यायामशाळा वेगळी आहे, पुरुषाची व्यायामशाळा वेगळी आहे. दोन्ही फुकट आहे. 5,000चा हिशोब देतो मी तुम्हाला. आणि तरी माझी ग्रामपंचायत 10 लाखाला नफे दे. एवढं देऊन शेती करायला एक ट्रॅक्टर आहे आमचा मोठा. 500 रुपये एकर सबसिडी आहे त्याला. म्हणजे बाजार भावानं 2,000 रुपये एकर नांगरायला आहे, तर आम्ही 1,500 नांगरितो. ड्रायव्हर डिझेल ट्रॅक्टर आमचं पंचायतचं. आमचं म्हणलं का पंचायतचं समजायचं, नाही तर तुम्ही काही गलत समजा. आणि बाहेरचं खाऊ नये म्हणून आम्ही लोकांसाठी मशनी आणल्या. डाळी करून देतो. बटाटा चिप्स, बटाटा चिवडा, धने पावडर, मिरची पावडर, उसाचा रस, गोड तेल करून द्यायचं. आता तुमच्याकडे सोयाबीन पिकतं, मग सोयाबीनचं इथे तेल का करत नाही, दूध का करत नाही? मला हे गाव करत नाही. पंचायतीने सोयाबीन पासून दूध करा. आपण जे सोयाबीनची भाजी खातो घाटलीत, सोयाबीनची मोठ्या आयटीत, ती तेल दूध काढून घेतल्यावर उरलेला भुसा आहे. भुसा आम्हाला कसं काय या गोष्टी कधी समजा, कधी माहिती व्हावं कळत नाही. म्हणजे सोयाबीन आमच्या वावरातलं ना, आम्ही तिथे जाऊन भुसा खातो. म्हणून ह्या गोष्टी सदस्यांनी, सरपंचांनी, ग्रामसेवकांनी गावाला शिकवायच्या. 24 तास लाईट आहे, सेपरेट सबस्टेशन आहे, सगळ्या शेताला रोड आहे. 32 एकर जमीन कोरडं होती, आज 32 एकर बागायती. काय पाहिजे? 7 वर्ष झाले माझ्या गावातले ज्यांना मुलं बाळ नाही, मुलं बाहेर गेले, मुलं सांभाळीत नाही, गरिबी आहे, असे 40 म्हाताऱ्या
आमची पंचायतमध्ये सांभाळतो आम्ही द्यायला. गावातले म्हातारे नाही तर इकडून पाठीतात, दुसऱ्या गावचे येऊन देत नाही. आपल्या गावचं म्हातारं आपण सांभाळायचं. भीक मागायचं काय संबंध आला? कळलं का नाही कळलं? काय आपल्या गावचं म्हातारं आपण सांभाळायचं, भीक मागायचं कुठं संबंध आला? किती सोपं. बरं काय लागत त्या म्हाताऱ्याला? या गावातून तुम्हाला कधी तुम्ही गणित करीत नाही, हिशोब करीत नाही, असे 10 म्हातारे निघते, इथं 15 निघते. किती धान्य लागेल रोज 15 माणसाला? 5 किलो. आणि या गावातून माझ्या अंदाजानं आज मी 10 किलो भिकारी नेत असेल. करा हिशोब, पहा सकाळी तुम्ही. आम्ही तिकडेच वाढीतो, दान करतो, पुण्य. आमचं म्हातारं उपाशी ते याच्या त्याच्या तोंडाकडे पाहू राहिलं. बरं म्हाताऱ्याला बोलता बी येत नाही हो, कोणाला सांगन ते. मी असं सांगितलं का लोक मला उलट शिकते. म्हातारं खोडीचे राहते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे बिड्या पेते, म्हातारे तमुक खाते, म्हातारे असं खांदेते, म्हातारे तसे राहते. मी एका सरपंचाला म्हणलं होतो, अरे हे इतकं म्हातारं घाण आहे, मला मान्य आहे, भाडव्या निवडणुकीच्या दिवशी तो उचलून आणलं त्याला. तेव्हा म्हातारं घाण नव्हतं का? हा बाप होता का तेव्हा? हे गावातल्या म्हाताऱ्याला जीव लावा. आम्ही दुखणं बाणं, कपडे लत्ते, चपला, बांगड्या सगळंच होतं त्या म्हाताऱ्याला. बरं आता त्या म्हाताऱ्याला असं वाटत नाही की हे दुसऱ्याचं आहे, आपलं वाटतं घरचं. भाजी चांगली नाही झाली तर त्या कामावाल्या बायाला खातात त्या आता. हा म्हणजे हक्काचं झालं ना द्यायचं. 2 बाईला कामाला आहे पंचायतमध्ये, किचन आहे मोठे त्याच्यासाठी, असं भाकरी मागून नाही, हक्काचं. थंडी आली का स्वेटर शाल, साखरत आली का बांगड्या भरणं, त्या म्हाताऱ्या नाही थाटे द्यायचा का आपले जिंदे त्याच्यात काय. बरं एखाद्या म्हाताऱ्याकडे पैसे आहे पण त्याला कोण नाही, मग त्याला कसं काय करून खाव? पंचायतनं म्हातारे सांभाळायलाच पाहिजे. गावातलं म्हातारं उपाशी, सरपंच धाब्यावर लाज, हे असे ट्रक खाली मेले पाहिजे. हा मला लय राग, असं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे. गावातल्या लोकांचं करा हो, जेवढं करता येईल तेवढं करा. मोटरसायकलमध्ये हवा भरून देतो आम्ही, ट्रॅक्टरमध्ये हवा भरायचं मशीन, गाड्या चार्जिंग करून देतो आम्ही. नवीन गाड्या निघल्या का तुमच्या इथे? आले की 1-2 काही? त्या चार्जिंग गाड्या आमची पंचायत फुकट चार्जिंग करून देतात. आमचं सौर ऊर्जा रे. पैसे किती घेतले काय बरं तुम्हाला वाटतं? 5,000 लय पुरतं का उरतं का महाग आहे काय? तुम्ही भरता का नाही 5,000? गावाले भरतात ना. 10 वर्ष झाले आमच्या इथे सरपंच झेंडावंदन करीत नाही. मग कोण करतं? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथं. मान तिला, एक साडी चोळी घेते तिला. गावातल्या बाईच्या हातानं झेंडावंदन, 4ही झेंडावंदन बायाच्या गावातल्या हाताला. पहिली पावती मानाची पावती, दुसरी पावती. बाया मार्च महिन्यात पैसे घेऊन येते ते. कुठे ग्रामसेवक, कुठेही ग्रामसेवक. जे गुळानं मरतं त्याला एंट्री घ्यायला पाहिजे. सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. लई सोपे खरं. आणि बाहेरचं खाऊ नका म्हणलं मी, खरंच तुम्ही लक्षात द्या. हे लातूरला काय केलं माहिती आहे? 1 जणानं, आपण ऊसाचा रस पितो ना बाजारात रस्त्यावर, ऊस ठीक आहे पण ते जे बर्फ टाकीते का तेवढे बेकार आहे. कोणत्या पाण्याचं आहे तुम्हाला काय माहिती? बिगर बर्फाच प्या, तोंडाला चव येत नाही. मग लातूरला काय केलं त्यानं? रात्री मात्र दवाखान्यात मेलं, बर्फात ठुलं. सकाळी त्या ॲम्ब्युलन्सवाल्यानं म्हातारं नेऊन घातलं आणि बर्फ
रसावाला लिखलं. आम्ही म्हणतो टाक अजून टाक, मेलेलं मत. आपल्या लातूरला. म्हणून मी म्हणतो बाहेरच्यावर भरोसा ठेवू, गावातल्या गावात खाणं. पहिले तुम्ही एक 30-40 वर्षापूर्वी, म्हणजे आम्हाला आमचं लहानपण कळत, आम्ही काय बाजारातून आणि ते पाहिलेलंच नाही हो, काहीच नाही. तसं सगळं घरचं टकाटक, गावातल्या गावातलं ओळखीचं. काय चव होती त्या जेवणाला आणि अन्नाला, तसं लागतच नाही आता, ती चवच नाही राहिली. सकाळची शेतातली भाजी भाकर चटणीची चव मला नाही वाटत पुन्हा आयुष्यात कधी आम्हाला चाखायला मिळेल म्हणून. हे आम्ही केला मूर्खपणा, आम्ही नाश केला. मग हे सगळं आपल्याला भरून काढायचं असेल, पुन्हा करायचं असेल, तर सरपंचाची जिम्मेदारी आहे. सरपंचाने करा. हे लोक ऐकत नाही, थोडं कपटपणा करा. यांना डाव एका बाईनं लग्नाची नोंद करेल नाही इथं. हे सगळं अनधिकृत कारभार आहे. मग आम्ही काय केलं साहेब, जन्माची नोंद घ्यायचं बंद केलं. ती बाई आली म्हणे मा पोरग जन्माची नोंद घ्या. म्हणलं तुझ्या लग्नात सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं कुठून आणलं मग? तिचे खटकन डोळे उघडले. मग आता सगळ्या बाया लग्नाची नोंद करू राहिल्या. तुम्हाला बी हात जोडून विनंती, तुम्ही तांब्या विकत घेता तर नाव टाकीता त्याच्यावर. मग एवढा मोठा नवरा घेतला, कुठं तर कागदवर लिहा ना. काहीच नाही, लई जात नाही ना. माणूस मेल्याची नोंद करीत नाही. मग तो एखाद्याशी कागद लागला का पंचायतला देता येत नाही. इथे ग्रामसेवक सरपंच आहे का कोणी? यांना माहिती का नाही? यांना 20 दिवसाचा अधिकार आहे फक्त. किती? 20 दिवसाच्या बाद यायला लिहिता येत नाही. समजा तुम्ही 1 महिन्याने गेले आणि यांना सांगितलं बी तो उपयोग नाहीये, याचा कागद बनत नाही. मग तुम्हाला सर्टिफिकेट भेटत नाही. मग तुम्हाला कोर्टातून वकिला कोण आणावं लागत. 1500-2000 खर्च येतो. गावात दुश्मनी वाढती. घेणं देण्याचं ना. सरपंच मौतीला आहे, मग लिहायला काय झालं? तुम्ही अर्ज करा, तुम्ही लिहा. आम्ही काय केलं, जाऊ दे, हे तशी ऐकत नाही बाबा. मग जर कोणाचं म्हातारी मेलं, तो नका घेईन, त्यानं कोणाच्या हाती अर्ज पाठीला, मौतीची परवानगी मागितली का, मी त्याच्या बापाच्या मौतीला 3000 देतो नगदी. ते म्हातारे घरात ठेवतो पहिले. आपला मुद्दा काय आहे? काठी मोडली नाही पाहिजे, साप मेला पाहिजे. डोकं लावा ना काहीतरी. सरपंच कसा पाहिजे तुम्हाला महाराज तुमची माफी मागून सांगतो. म्हणजे कोणी हे सांगत नाही उदाहरण, हे सांगायची हिंमत करणार नाही, कारण ते त्यांना कळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, म्हणजे महाराज श्रेष्ठ थोडक्यात. पण औरंगजेबानं आग्र्याला छत्रपतीच्या ऐवजी जर तुकाराम महाराजाला अटक केली असती तर महाराज सुटून आले असते का? त्याला छत्रपतीच लागतो. म्हणून कोणा बी निवडणुकीत फारम भरू नये हरामखोरांना. तुमच्यात ती धमक आहे का ही गाव सांभाळायची? गाव ऐकत नाही हे उत्तर नाहीये. मग गाव ऐकत नाही तर पहिल्यांदा माहित होतं. लोक मूर्ख आहे हे तुम्हाला आधी माहित होतं. लोक टॅक्स भरीत नाही हे तुम्हाला, लोक घाण, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. मग तुम्ही कशाला गेले त्या रस्त्याने? माझा आत्मा चालतो. माझं एकच म्हणणं आहे, ह्या लोकाला सांभाळणारं, ह्या लोकाला जीव लावणारं, यांना सुख देणारं, यांचं हगलं मुतलं करणारा माणूस आम्हाला सरपंच पाहिजे. मग तो कोणी असो, आम्हाला काही जातीशी घेणं नाही, कोणाची काही घेणं नाही. व्हा करा. ह्या लोकांच्या तोंडून हात फेरा, किती आनंद आहे. माणूस सुखी करायचं. तुमच्या ना आईबापाचं रक्त चांगलं, तुम्ही त्या खुर्चीवर बसले, आता रडता कशाला? आता त्यांचं करा ना. आणि काय लागत, एकदा जन्माला आलो एकदा मरायचं आहे. काय संघ घेऊन गेलो कोणी?
आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ज्यांची आज हे करतो अश्रुबांची काय तारीख, यांची काऊन ध्यानात आहे? डॉक्टर आंबेडकरांची काऊन आठवण येते? महात्मा गांधीची काऊन आठवण येते? हे लोकांसाठी जगले, समाजासाठी जगले, यानं समाजासाठी काम केलं म्हणून समाजानं. आपण काय नळाला तोटी लाईत नाही, टॅक्स भरीत नाही, गल्लीत कचरा करतो, घाण, याला कोण ध्यानात ठेवीन? आराम करायला. चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं करा, करून घ्या. माझी काकडे परिवाराला या निमित्ताने चांगलं केलं, चांगलं. आणि दरवर्षी करता ते काय म्हणते, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. ह्या अशा कामाचं देवाला हरिक वाटतो, हे काही साधी गोष्ट नाही. आणि याच्यातून काही चांगलं घडू शकतं, एखादी काही चांगल्या घटना घडू शकते, चांगले विचार रुजू शकते. ह्या गावचं बी स्वर्ग होऊ शकतो. या गावचं स्वर्ग व्हावं याच्यावर मला आठवलं, आम्हाला काही महाराज लोक सांगत आहे का स्वर्गात जायचा हा रस्ता आहे, वैकुंठाला जायचा हा रस्ता आहे. आम्हाला नको. आम्हाला संतांनी सांगितलेले स्वर्गाचे लोक इच्छिते इथे यायला, मग आम्हाला वैकुंठाचा रस्ता काय दाखवता? जर ते इच्छिते इथे यायला, आम्ही काय जायचं तिकडं? आम्हाला काय साबल्याचा स्वर्ग करणारा माणूस पाहिजे. आम्हाला स्वर्गात घेऊन जाणारा माणूस नको, याचं वैकुंठ करणारा माणूस पाहिजे. आणि ह्या अशा निमित्तानं अशा सोहळ्यातून वेळोवेळी काही करून या गावचं स्वर्ग वैकुंठ होऊ शकतो, होऊ शकतो. त्यात काय अवघड नाही ना. मग गोडीनं राहा, प्रेमानं राहा, करा, खा, डोक्याने करा, गमती जमती. मी आत्ता त्या गावात सांगितलं, या समजा ह्या 4 महिला पुढच्या सरपंच साहेब, तुम्हाला एक आयडिया सांगतो बघा. दर बाईच्या घरी जा, गावातल्या ग्रामसेवकानं जा, सरपंचानं जा, सदस्यानं जा. त्या बाईला तिचं नाव विचारा रजिस्टरवर आणि तिला विचारा तुला कोणतं झाड आवडतं. ती म्हणली सीताफळ, लिहून टाका. ती म्हणली पेरू, लिहा. ती म्हणलं कढीपत्ता, लिहा. सगळ्या गावच्या बायाला विचारा, सगळ्याची नावं ते झाडं लिहून आणा, तेच रोपं आणा, नाही का. सरूबाईनं सांगितलं होतं कढीपत्ता. मग पाऊस पडायच्या टायमाला तिच्या घरी जा, सरूबाई तुम्हाला कढीपत्ता सांगितलं होतं, हे घ्या तुम्हाला, भेट, आणि निघून या. सरूबाई काय करीन? लावीन ना, बरोबर आहे की नाही? पाळीन ना. काम झालं की नाही? आता याचं उलटं सांगतो. तुम्ही कढीपत्ता आणला तिला न विचारता आणि तिला म्हणले ही खड्डे करायला, सरूबाई खड्डे करायला येईन? मेलाय मस्ती आला काय म्हणलं, मला खड्डे करायला बोलतो, तुझ्यासारखे 10 आठवीन म्हणून. हा फरक आहे. पण हे टेक्निक सरपंचानं व ग्रामसेवकानं ओळखायचं काम कसं करून घ्यायचं. लोक खूप उशीर झाला. अहो मी एकदा वट सावित्री पौर्णिमेला बायाला वडे लावायला लावले होते. इकडे करते का वडाची पूजा? वट सावित्रीला करते का? मला ध्यान आलं का बाया वड सावित्रीला पूजा करते, मग आपण जर यायला वडाचे रोपं दिले तर काय बिघडलं? ग्रामसेवकाला म्हणलं आण वडाचे रोपं. ग्रामसेवक म्हणे येडे झाले का साहेब, बाया वड कुठं लाईन, वडाला जागा लई लागते, बाया लावणार नाही. म्हणलं नका लाईन, आपल्याला काय घेणं, आपण तिला वड सावित्री पौर्णिमेला भेट देऊ. माझ्याकडे ऑफिसमध्ये लाऊडस्पीकर आहे, असा दौंडी द्यायला 18 लाऊडस्पीकर आहे, 42 CCTV कॅमेरे, सगळं गाव दिसतं. माझ्या तिथले नळ आहे ना, असा हात केला, नळ नीट आहे का महिला म्हणलं, नळाखाली हात घातला का पाणी येतही. हात धुतले, हात बाजूला केला, नळ बंद होतो. हे बघा, तुमचा हात खराब आहे, तुम्ही गेल्या गेल्या आधी काय करता, नळाची तोटी फिरली म्हणजे तोटी खराब केली. खाली मग हात धुतला, नंतर काय करता, ती उजून धरली. आम्हाला कळलंच नाही, कोण समजून सांगत नाही. जेवणाच्या आधी तुम्ही हात धुता, पुसता कशाला? जुन्या कपड्याला.
दोन काय उपयोग झाला? त्या हाटलीत एकच टावेल राहतो, त्यालाच पैसे दे सारे, है ना? यांचं तर लईच अवघड आहे. हात धुतल्यावर पैसे तर कुठं? त्यांनाच ताट पुशिती, त्यांनाच माग पुशिती, त्यांनाच ताट अरे हे कसं आपल्याला नाव नाही ठेवायचं साहेब. हे कोणा तरी सांगितलं पाहिजे ना हो. आता किती दिवस मग ते वडाचे रोप आणले आम्ही. लाऊडस्पीकर मध्ये सांगितलं, महिलाला विनंती केली की उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, ज्या महिलाला पाहिजे तिला घेऊन जा. सरपंच हरामी पाहिजे म्हणतो मी, असं बदमाश म्हणून ते उदाहरण दिलं होतं. छत्रपती सारखा महाराज सरपंच लागतो. एकदा 15 ऑगस्टला 25 सायकली आणल्या मी. ग्रामसेवकाला म्हणलं आपल्या गावातल्या बायाला वाटून देऊ सायकली. कामाला जाते इकडे तिकडे, 1 किलोमीटर 2 किलोमीटर सायकलीवर जाते ना आबत. 25 तो म्हणे 25 सायकली कोणाला वाटीतात? गाव एवढं मोठं. म्हणलं तू काय काळजी करतो? गावात दौंडी दिली बायाला, ज्या महिलाला सायकल पाहिजे तिने अर्ज करा. कशाची आठ नाही, जातीची नाही, काय ह्याची नाही. काय माझं एवढं मोठं गाव आहे, 800 घराचं 50 अर्ज आले फक्त. 800 घर आहे, अर्ज किती आले? 750 घरांना अर्ज नाही केले. त्याला माहित होतं हे काळं काही सोयीचं नाही. हे काही सायकल द्यायचं नाही, काय अपमान करू घ्या. 50 आलं पण तरी ग्रामसेवक घाबरला. सायकली 25 आहे म्हणे, बाया 50. 14 ऑगस्टला बाया बोललेल्या त्या 50 हॉलमध्ये बसलेल्या. म्हणलं ताई आम्हाला तुम्हाला सायकली द्यायच्या हे खरं आहे, आम्ही आणले 25, अर्ज आले 50, मग आता 25 देऊ, सामान्यानं 25 वाटू 26 जानेवारीला. त्या म्हणजे चालन दादा काय. पण म्हणलं प्रश्न असा आहे, आता कोणत्या 25ला द्यायचं? आधी अडचण झाली ना. त्याच्यासाठी एक इलाज म्हणलं, जी बाई मला गावात एक चक्कर हाणून दाखीन, जेवढा वर काळा आहे त्याच्या 10 पट पोटात काळा आहे मी, चक्कर आणून दाखव म्हणलं. तुम्हाला सांगतो 50 पैकी एक तर थांबाव. आम्ही माग आढळतो अहो सायकली एक नाही पुऱ्या एकीला आणता येत नव्हती. मारते काय हल केलं ते झक मारायला. मग ते वडाचे रोप आणले, लाऊडस्पीकर मध्ये दावंडी दिली, ज्या महिलाला वड पाहिजे तिने घेऊन जा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. महिला मंडळ पुन्हा सांगतो, या वट सावित्री पौर्णिमेला आपला वड आपण लावायचा. वट सावित्री पौर्णिमेला दौंडीत सांगितलं महाराज, वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. शिपायाजवळ लिहून दिली दौंडी, त्यानं सांगितली वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे बाया पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, आमचा. 5 मिनिटात वडे गेले 100. काही आमच्या जवळच्या रिलेशनच्या महिला होत्या, त्या म्हणे भास्कर तो वड दिले गोष्ट खरी आहे, चांगलं बी आहे, पण लावा कोडं म्हणे. इथं वड लावता येईल का? नाही लावता यायचं ना गल्लीत. हे कुठं लावा म्हणे. तो काय लफडं करून ठेवलं म्हणे आमच्यापेक्षा, आम्हाला काही कळानं म्हणे. आता म्हणलं ताई काय टेन्शन नका घेऊ, साबलाच्या महिलाला सांगतो तुम्ही बी टेन्शन नका घेऊ, वड कुंडीत लावा. कशात? कुंडीत लावा आणि वट्यावर ठेवा. 24 तास ऑक्सिजन देते ते झाड, पवित्र आहे, त्याला पूजा. माणूस मोठा हरामी आहे, त्यानं तुळस डोळ्यापुढे ठेवली. बघा कळतं का? मग बायाला कधी आकली येईन? वड पण डोळ्यापुढे ठेवा ना.
माणूस पहा ना, त्यांना तुळस नाही, तुळस वाट्यावरच पाहिजे म्हणतो, जवळच पाहिजे. आणि वड्याला म्हणून ह्या वड सावित्री पौर्णिमेला आपला वड आपण लावा, आपला वड आपल्या डोळ्यापुढे ठेवा, पाणी घाला, कुंडीत लावा. मला इथे काकडे परिवाराने या दोघा भावांनी बोलवलं, दोघाचे आणि 2 बहिणी का आणि आईचे मातोश्रीचे, यांचे सगळ्याचे मनापासून मी आभार मानतो. मला मिलिटरीतल्या लोकांबद्दल भयानक आदर आहे, भयानक. मी कायम सांगत, तुम्ही ऐकलं की नाही का माहिती नाही, या जगात आपल्या देशात 2च लोक इमानदारीनं काम करते, एक खेड्यातली बाई आणि दुसरा मिलिटरीतला जवान. तिसरा माणूस इमानदार नाही. हो, हे 16 घंटे काम करते खेड्यातले बाया, नाही म्हणत नाही. आणि आम्ही किती दिवसांनी सरकार संघ पण झगडतोय, त्यांच्या डोक्यात घालतोय की सत्तेमध्ये मिलिटरीतल्या रिटायर लोकांना राखीव जागा करा, कारण त्यांच्या इतकं देशप्रेम कोणाजवळ नसतं. हे बघ, तुम्ही आम्ही सगळं नकली कारभार आहे. त्या माणसानं बॉर्डरवर आयुष्य घातलेलं आहे, त्याच्या रक्तात ते देशप्रेम आहे, म्हणजे आहेच. बोलण्याचं प्रेम वेगळं वेगळी आणि ओरिजिनल असणं वेगळं. म्हणजे हजारो रिटायर्ड मिलिटरीतले माझे दोस्त आहे. फक्त एक काय झालं, मला लय वेळच वाटलं, यांनी अजून संघटित व्हायला पाहिजे, समाजाकडून काही गोष्टी करून घ्यायला पाहिजे, सत्ताधाऱ्याकडून बी काही गोष्टी करून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी रिटायर मिलिटरीतल्या लोकांना थोडं संघटित व्हायला पाहिजे, कारण यांचा दाब, यांचं काम खूप चांगलं आहे ना. इतरांनी तुम्ही संघटित झाले ना साहेब, आणि तुम्हाला स्वार्थासाठी व्हायचं नाही ना, तुम्हाला राजकारणासाठी संघटित नाही व्हायचं, देशासाठी व्हायचं. म्हणून माझी जवानांना विनंती आहे की तुमच्या सर्व्हिस संभळ कुठेतरी एक चांगला संघ, चांगलं संघटितपणा, समाजावर सरकारवर दाब पडून आपल्या देशाचं चांगलं होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम साहेब, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज या लोकांनी भारताविषयी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करायचं असेल, देशाला महासत्ता करायचं असेल, माजी सैनिकांनी पुन्हा जसं पहिलं आयुष्य दिलं तसं पुढेही राजकारणावर लक्ष पाहिजे, वाच पाहिजे तुमचा. कारण इकडं फार बिघडत चाललंय. हे बी आपले जे काही लोकांचे थोडी आपले जात आपले झोट, पण एकमेकाला समजून बोलून घेऊन कुठंतरी त्याच पद्धतीने या गावात. आत्ता मला यांनी सांगितलं, यांचं पाहून 135 काय गावातले पोरं सैनिकी झाले. काय ते गावाचं योगदान आहे. असंच या गावातून चांगलं घडो, चांगल्या विचाराने. सरपंच कोण हे याला महत्त्व नाही, सरपंचाच्या जवळ राहा, सरपंचाच्या पाठीमागे राहा. सरपंचाला एखादी गोष्ट येत नसेल, कळत नसेल, हिंमत नसेल तर गावातल्या लोकांनी साथ द्या. सरपंचाचं सगळ्यात दुखणं मोठं राहतं की मी जर काही बोललो तर पुढच्या वेळेस निवडून यायचं नाही. हा रोग लय मोठा आहे. माझं म्हणणं आहे काहीच करायचं नाही तर पुढच्या वेळेस निवडून येतो कशाला. आत्ता 5 वर्ष तुझ्याकडे आहे, काहीतरी चांगलं कर. हे रानडुकरं सांभाळायचं, रानडुकरच आहे हे. गावातले लोक म्हणजे रानडुकरच आहे. हे काय, हे का धोरणी आहे का? यांना सांभाळणं अवघड आहे. म्हणून तन मन धनाने गावची सेवा करा. या परिवाराला पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो की यावर्षी तुम्ही पायंडा थोडा वेगळा पाडा, कीर्तन भजन न करता. गावातल्याला, घरच्याला किंवा आपसातल्याला कुणाला रुतलं नसेल तर त्यांच्या सगळ्याची माफी मागतो. पण हे गावाचं कधीतरी चांगलं सुस्थितीत, स्वच्छ, सुंदर, वैकुंठ भाव अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. दादा 1 मिनिट. आपल्या